महाराजच नसत तणनाशक हे तर पीएच पण मोजला जातो. याच्या ठिकाणी प्रत्येक पाण्यामध्ये असे मी 3-3 ड्रॉप टाकणार आहे. तुमच्या पाण्यामध्ये ऑलरेडी क्षार असतील तर हे सॉल्वंट एक लिक्विड आहे, हे 100% त्याच्यात डिझॉल्व्ह होणार आणि डिझॉल्व्ह होणार ते किती पर्सेंट होणार हा कलर डिसाईड करणार, बरोबर. हे ह्याचा अर्थ. तर लाल कलर झाला तर समजायचं तुमचं ॲसिडिक वॉटर आहे 4 pH आहे. पिवळं पाणी झालं तर सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम 6 pH आला, म्हणजे औषधे 100% त्यात काम करणार. हिरवं पाणी झालं तर 50% औषध काम करणार. हिरव्यामध्ये टेस्ट कुठल्या साईडला ठीक आहे. असो आपण या टेस्ट करूया. तुमच्यासमोर 1 नंबर कुठून आहे. किती सॅम्पल आहे ते झाले ना बस. नंबर 1 कोण आहे मालक पाण्याचा? अशोक सपकाळ. 2 नंबर कोण आहे? सर्वसाधारण दोन्ही pH 8.5 आलेले, 8.5 आहे त्या एरियातले. नंबर 3 8 आहे. संतोष काळे 7.5 धनंजय काळे 8.5 प्लस दिलीप आगले 8.5 प्लस अरुण नाटे 7.5. बालाजी नाडे. हे फरक दिसतो का दोन्हीमध्ये? हा 7.5 आहे, हा 8.5 आहे. डिफरंट दोन्हीतल्या लक्षात येतो. अशोक माळी 7 8.5 गणेश चांडल 8.5 7.5 श्रीराम चांडल 7.5 चंद्रकांत पटाडे 8.5 सय्यद शेवट 8 7.5. शेवट कुठला भरला होता आपण? आरोचा. फरक दिसतोय. ह्याच्यात पण आपण 3च ड्रॉप टाकले होते, ह्याच्यात पण 3च टाकले होते. तुमच्या समोर बॉटल फोडलं मी जे पिण्यासाठी दिलं होतं. तुम्ही सांगा मला 100% औषध इथं काम करते की इकडे काम करते? इथे लक्षात. आता ह्या लेवलचं पाणी सर्वसाधारण लातूर जे सॅम्पल आलेले 8 8.5 आणि 7.5 हे सर्वसाधारण सॅम्पल जर चेक केले हे फवारण्यासाठी योग्य काय योग्य? आता या पाण्यामध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचं औषध मिक्स करा 30 ते 40% सुद्धा काम करणं कठीण पडणार. तणनाशक कोण कोण मारतं गवत मारण्यासाठी? तणनाशक मारतो आपण, मारता. या पाण्यामध्ये तणनाशक मिक्स करून फवारला तर तण तुमचं 100% कधीच जळणार नाही. पिवळं पडणार, परत फुटणार. वरचं जे हिरवगार पाला ते पिवळा पडणार, मधली दांडी हिरवीच राहणार आणि बुडामध्ये उकरून बघा मुळी तशीच राहणार. 20-22 दिवसांनी ती परत फुटणार. आहे कंप्लेंट. आहे पहिली कंप्लेंट लक्षात आलं. दुसरी कंप्लेंट, तुम्ही एखादी व्हायरस, कीड, आळी, बुरशी कुठले बी एखादं औषध बाजारात आणा 100% तुमचा व्हायरस कधीच कव्हर होत नाही फवारणीमधून. स्टेज पिकाची फोडून निघून जाते.